पुण्यातील FC रोडवर लव जिहाद चालतो, 400चा टॉप 200ला देतात असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला। पुण्यातील FC रोड हा शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून फक्त शहरातच नव्हे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। या ठिकाणी अनेक दुकानं आहेत, जे अगदी छोट्या दुकानांपासून ज्यामध्ये कपडे असतील किंवा खाण्यापिण्याची सामग्री मिळणं असेल, हा संपूर्ण रोड जर आपण बघितला तर शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो। आणि हाच रोड कुठेतरी आता बदनाम होत चाललाय का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता हे फर्ग्युसन रोडवरचे जे व्यापारी आहेत ते आता एकवटले आहेत। गोपीचंद पडळकर यांचं तुम्ही विधान ऐकलं असेल, पहिली प्रतिक्रिया हे विधान ऐकल्यावर काय येते? कुठलं दुकान? त्यांनी सांगितलं की एका दुकानामध्ये FC रोडवरती लव जिहाद होतो, तिथनं 100 मुली आल्या की 5-6 मुलींना टार्गेट केलं जातं। मग त्या 5-6 मुलींपैकी एकही मुलगी आज तगायत डेक्कन पोलीस स्टेशन किंवा संघटनेकडे किंवा हिंदू संघटनेकडे कुठेही ती गेलेली नाही। गेली असती तर त्याचा नक्कीच माध्यमांकडे त्याची बातमी आली असती, माध्यमांनी देखील ओघ केला असता, सगळ्यांनीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील त्याच्यावरती ॲक्शन घेतली असती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मग ते दुकान कुठलं ते देखील आम्हाला आज सगळ्यात आम्ही भ्रमित आहोत की नक्की दुकान कुठलं। म्हणजे जे 40-40 वर्ष येतात धंदा करतायत त्यांनी देखील कुणाकडे बघायचं? त्यांच्या चर्चा, अरे काय आपलं नक्की काय? म्हणजे आपण FC रोडला धंदा करतो म्हणजे आपण बदनाम आहोत का? ह्यातनं बदनामीचा प्रकार वाढतोय। पडळकर साहेबांना नक्कीच त्यांच्या कुठल्या तरी विश्वासू कार्यकर्त्यांनी सांगितलं असणार आहे की असं घडतं, पण त्यांनी देखील ती शहानिशा केली का हा मोठा प्रश्न पडतो। या ठिकाणी तुमचं स्वतःचं दुकान आहे, आरोप झाले, प्रत्यारोप सुद्धा होत आहेत, कसं बघता या संपूर्ण विधानाकडे? आणि गेल्या काही दिवसांपासून फर्ग्युसन रोडची चर्चा आहे। एकतर हे सगळं चुकीचं आहे, कारण असं सरसकट त्यांनी कपड्याचं दुकान असं त्यांनी उल्लेख केलेला आहे। आता कुठलं कपड्याचं दुकान हे त्यांनी स्पेसिफाय करायला पाहिजे जर ते एवढं कॉन्फिडेंटली बोलतात। सेकंडली, कपड्याचं दुकान आमचंही आहे, गेले 30 वर्ष मी कपड्याचं दुकान चालवतोय। असे काही अनुभव कोणाला आलेले नाही आहेत किंवा कोणाकडनं दुसऱ्याकडनं ऐकलेले नाही आहेत। या सगळ्याचा परिणाम असा होतोय की FC रोडला साहजिकच लोकांचं येणं कमी होतं आणि त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होत चाललेला आहे। हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या पथारीवाल्यांवर देखील अनेक वेळा कारवाई होते, पण ही कारवाई फक्त नामापुरतीच आहे। कारवाईवाले गेले की 10-15 मिनिटात परत ते जसे असतात तसे लागतात, ते पळून जातात। त्यांचं काही फिक्स असं हे नसतं, बॉक्स असतो तो घेतात, उचलतात आणि निघून जातात। कोण आहेत पण मग हे सगळे? ते आमच्या कोणाच्या निदर्शन ह्याच्यात नाही, नोंदीत नाही आहेत, ते कुठनंही येतात, दररोज वेगवेगळे असतात। ते आता आम्ही आमचे धंदे सोडून नाही बघू शकत, ते काम प्रशासन आणि पोलिसांचं आहे, त्यांनी त्याच्यात लक्ष घालावं। पण मग याच पथारीवाल्यांमुळे दुकानदार म्हणजे जे तुम्ही या ठिकाणी व्यापारी आहात, किती वर्षांपासून तुम्ही व्यापार करता आणि या पथारीवाल्यांमुळे फर्ग्युसन रस्त्यावरचा व्यापारी बदनाम होतो? कसं आहे साहेब, माझं नाव वसीम शेख आहे, मी स्थानिक मुस्लिम आहे। माझं दुकान 13-14 वर्ष झालं लेडीज चप्पलचं दुकान आहे। माझं दुकान शिरोडे मार्केटमध्ये। असा स्टेटमेंटमुळे आम्हाला किती लॉस होतं आम्हाला माहिती आहे। असं स्टेटमेंटमुळे आमचं डेली आठवड्यात आमच्यावर कारवाई होती। कशाबद्दल? हे रोहंग्याने हे बघायला अहो आम्हाला नको, हे कुणी आम्हाला पाहिजे पण नाही। अहो तुम्ही तपासणी करा ना। हे नसल्यामुळे आमच्यावर कारवाई कशाला? दरवेळी दुकानावर कारवाई, दरवेळी दुकानावरच कारवाई, कशाला? अहो आम्ही काय इथे स्थानिक मराठी असताना आम्हाला पण काम, आम्ही व्यवसाय नाही करायचं काय ते, मग कशाला त्रास? नुकसान होतंय? अहो किती नुकसान आहे, अर्ध झालं बिझनेस, अर्ध। ते 10 वर्षापूर्वी ते होतं ना बिझनेस, ते आत्ता झालेलं आहे आमचं। अहो लेडीज माझा 13 वर्षापूर्वीचं कस्टमर विचारतं काय चाललं आहे FC रोडवर, हे खरं आहे का? अहो आम्ही काय तोंड देतं त्यांना? ते विचारतात आम्हाला। अहो त्यांचं मुलं झाले तेव्हापर्यंत ते आमचं कस्टमर आहे, ते विचारतं आम्हाला का हे सगळं होतं असतं? अहो आम्ही त्यांना विचारतो तुम्ही कम्फर्टेबल आहे का? ते रात्र 12-1 वाजता इथे शॉपिंग करतात, जेवण घालतात, त्याला कधीही हे वाटलं नाही। आता सध्या हे चालू झालेलं आहे ट्रेंड। कारवाई फक्त तुमच्यावर होते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? FC रोडवर अनेक वेळा कारवाई होते असं म्हणतात, मग ती कारवाई नेमकी होते कोणावर? जास्तीत जास्त आमचं शिरोडे मार्केटवर जास्तीत जास्त कारवाई आहे। हर 3 दिवस नंतर आमच्यावर कारवाई असते। कशाला विचारतं साहेबांना म्हणतं तक्रार आहे। अहो तक्रार आमच्यावरच आहे का? ते विषय वेगळा आहे। तुमचं दुकान अधिकृत? आमचं लिगल दुकान आहे, पण आमच्यावर कारवाई असते। ते फुटपाथचं सोडून टाका, आम्हाला ते एवढा त्रास झालेला ना,
ते तर कुठून येतात कुठून जातात आम्हाला हे माहिती नाही, पण आम्ही दुकानाला कुठे जाणार? काय मागणी आहे? नाही, फुटपाथचा व्यवसाय जो आहे सर, मी मगाशी सांगितलं, आत्ता ह्यांनी सांगितलं की त्यांच्या दुकानामध्ये खूप लोहेंगे आहेत त्या मार्केटमध्ये. असं पूर्वी बऱ्याचशा हिंदू संघटनेने देखील त्या रॅल्यांमध्ये मी स्वतः सहभागी घेतला होता. त्यावेळेला मला देखील माहीत नव्हतं की किती मुसलमान आहेत, खरंच बाहेरचे मुसलमान आलेत का, खरंच बांगलादेशी आहेत का. ह्या उद्देशाने आम्ही सगळे एकवटलो होतो आणि जर असतील तर आम्ही ह्या लोकांना देखील विचारलं, तुमच्या इथं कुठं तुम्ही त्यांना सारा देत नाही ना, थारा देत नाही ना. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, हो आम्हाला हे नको आहेत, ह्यांच्यामुळं आम्ही देखील बदनाम होतो. पण त्यांची व्हेरिफिकेशन झालं, त्यांच्याकडनं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचे काही आणखीन गावाकडचे पत्ते, रेशन कार्ड, जे काही पोलिसांना शक्य आहे ते त्यांनी त्यांच्याकडनं घेतलं. पण माझं परत मी प्रत्येक चॅनलला हेच सांगतोय की पथारीवाल्यांवरती तुमची काय भूमिका आहे. ज्या पथारीला तुम्ही लायसन दिलंय महापालिकेने, त्यांची माहिती 100% तुमच्याकडे आहे, पोलीस खात्याकडे आहे. पण जे बेकायदेशीर येऊन रात्री अपरात्री 1-1 वाजेपर्यंत जे धंदा करताय, 1:30 वाजेपर्यंत, त्यांची ओळख काय? त्यांच्याकडनं काही अनुचित प्रकार घडला, तिथे काही बॉम्ब सारखी जर काही त्यांच्या बॉक्समध्ये ठेवलं गेलं, जसं मागे जंगली महाराज रोडला होण्याचे चान्सेस खूप होते, पण ते आपल्या सतर्कतेमुळे ते दबलं गेलं. पण हिथं काय, हिथं जर झालं तर साहेब माझं म्हणणं आहे की 100-200 जण जागी त्यांचा मृत्यू पडतील. अशी अवस्था असताना देखील प्रशासन त्याच्याकडे का लक्ष देत नाहीये? पडळकर येतात, भाषण करतात, मग पडळकरांना एकदा FC रोडवर बोलवतं का नाही? आम्ही तर त्यांचं स्वागत करू, तुम्ही या आणि सत्य परिस्थिती पहा आणि मग उलट तुम्ही प्रशासनाला काही आदेश द्या आणि इथलं सगळं हा बंदोबस्त करा. जे बेकायदेशीर जे काही व्यावसायिक आहेत, जे पथारी व्यावसायिक आहेत, मी पथारीवरती जास्त बोलतोय, ज्यांना लायसन दिलंय त्यांचं ठीक आहे, त्यांच्या सगळ्या तुमच्याकडं डिटेल्स आहेत. पण ह्यांचं काय, हे कुठून आलेत, कशा आले, किती वाजतात, बरं हे 100 रुपयात 4 टॉप विकतात कसे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग ह्यांच्याकडे माझं सगळ्या हिंदू मुलींना किंवा सर्व जाती धर्माच्या मुलींना हात जोडून विनंती आहे की तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला आपला फोन नंबर देऊ नका की ज्याचं स्वतःचंच ठिकाण नाही, त्याला स्वतःला नाव नाही, त्याच्या दुकानाला नाव नाही, त्याच्या व्यवसायाला नाव नाही. जर तुम्ही अशा लोकांना जर नंबर दिलात तर त्यांनी तुम्हाला जर काही त्रास द्यायचा प्रयत्न केला, वेळी जर तुम्हाला फोन केले, तुमचे पर्सनल काही गोष्टी विचारायला सुरुवात केलं, तर तुम्ही आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांकडे या, हिंदू संघटनेकडे जा, पोलिसांकडे जा, त्याच्यावरती कारवाई करायला आम्ही देखील तुम्हाला मदत करूया. आपण बघू शकतो की पुण्यातील फर्ग्युसन रोडवर अनेक दुकानं आहेत आणि दुसऱ्या बाजूला पथारीवाले सुद्धा आहेत. आपण जर पाहिलं तर या पथारीवाल्यांवर कारवाई होते, पण ती नाममात्र होते असा आरोप या सगळ्या व्यापाऱ्यांनी केलाय. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी आता फर्ग्युसन रोडवर येऊन या ठिकाणची परिस्थिती बघावी अशीच मागणी या व्यापाऱ्यांकडनं करण्यात येते आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर एका बाजूला जेव्हा भाषण करतात तेव्हा दुसऱ्या बाजूला सत्य परिस्थिती पाहण्यासाठी पडळकर स्वतः फर्ग्युसन रोडवर येणार का हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.